वस्ती जगदीशाची आणि वस्ती सत्पुरुषांची, मानवतेचे मूल्य सांगते या भूमीची ख्याती. ज्ञानेश्वरांची, संत तुकोबांची, श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या कर्तृत्वाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, चाफेकर बंधूंच्या बलिदानाची आणि त्यागाची, या अशा पावन भूमीत कुलस्वामी प्रतिष्ठान पुणे तर्फे प्रकाशित होणाऱ्या गोंधन या दिवाळी अंकाच्या प्रकाशनानिमित्त मी सौ आरती वाडेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. सज्ज सारे लोक आहे क्षण आले आनंदाचे, सज्ज सारे लोक आहे क्षण आले अमृताचे, उजळलेला मंच आहे चंद्र जैसा पौर्णिमेचा, उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, त्या मनालाही कळाव्या भावना माझ्या या मनाच्या, त्या मनालाही कळाव्या भावना माझ्या या मनाच्या, गोड मानुनी घ्या रसिको हो शब्द माझे स्वागताचे, गोड मानुनी घ्या रसिको हो शब्द माझे स्वागताचे. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले मान्यवर आहेत ज्येष्ठ कामगार नेते, लॉरियल इंडिया एम्प्लॉईज युनियन पुणे चे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अविनाशजी वाडेकर सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, साहित्यिक, समीक्षक, विचारवंत माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष, याचबरोबर ज्ञान, कला, विद्या आणि संगीताची देवी म्हणजे सरस्वती, जिच्या एका हाती वीणा आहे, एका हाती पुस्तक आहे, तेजोमय धारांनी खळखळ नाद करणारी, अतीव तेजस्वी आणि अत्यंत शोभायमान अशा सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी करावे. वंदन करीतो तुझ प्रथमेशा, हे ओंकारा श्री गणेशा, हे ओंकारा श्री गणेशा, हे ओंकारा श्री गणेशा, ताल सुरांचे मिलन करुणी, ताल सुरांचे मिलन करुणी, आळवितो मी तुझला भजनी, आळवितो मी तुझला भजनी, सकलही विघ्ने नाही गणेशा, सकलही विघ्ने नाही गणेशा, हे ओंकारा श्री गणेशा, हे ओंकारा श्री गणेशा, वंदन करीतो तुझ प्रथमेशा, वंदन करी. नेतृत्वाने प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने गोंधन दिवाळी विशेषांक 2025 या कार्यक्रमासाठी आपणास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांचा परिचय आणि ओळख करून द्यायचं म्हणजे काजव्याने सूर्याची आरती करावी असाच प्रकार आहे. तरी आज या व्यासपीठावरती 2 पांडुरंग आहेत, एक विद्यार्थी घडवणारे पांडुरंग आणि दुसरे साहित्य पंढरीचे पांडुरंग. या दोन्ही पांडुरंगांना मी विनम्र वंदन करतो, त्यांचा आशीर्वाद सदैव लाभावा अशीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आपल्या परखड सत्यनिष्ठ विचारांच्या तेजाने सारा महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या प्रकाशमान करणाऱ्या प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीसांची ओळख महाराष्ट्रालाच काय पण देश विदेशाला सुद्धा आहे. त्यांचा परिचय शब्दात मावणारा नाही. हैदराबाद मुक्तीसंग्रामातले क्रांतीवीर सेनानी मोहनराव सबनीस पाटील यांच्या पोटी सबनीस सरांचा जन्म झाला.
त्यामुळे अन्यायाची चीड, संघर्ष, लढाऊपणा आणि सत्याची पाठराखण सबनीस सरांच्या रक्तात जन्मजात भिनलेली आहे. दुःखितांचे अश्रू पुसणारी सबनीस सरांची लेखणी मानवी कल्याणाची पूजा करते आणि सर्व जाती धर्माच्या महापुरुषांच्या विचारांची तादात्म्य पावते. कवी, कलावंत, गायक, कार्यकर्ता, प्राध्यापक, प्राचार्य, समीक्षक, लेखक, विचारवंत, चिंतनशील, परखड वक्ता अशा विविध भूमिका आयुष्यभर जगणाऱ्या डॉक्टर श्रीपाल सबनीसांनी 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. संमेलने, शिबिरे, परिषदांमधून, व्याख्यानमालातून हजारो व्याख्याने आजतागायत दिली. मराठी साहित्य संमेलनाचे तहहयात अध्यक्ष म्हणून सबनीस सरांना ओळखले जाते. इतके प्रेम सबनीस सरांनी मराठी साहित्याला, रसिकाला आणि महाराष्ट्राला दिले आहे. सबनीस सरांनी आजतागायत विविध विषयावरील चिंतनशील, वैचारिक अशा 77 ग्रंथांचे लेखन केले आहे. डॉक्टर आंबेडकरांची बहिष्कृत भारत या विषयावर त्यांना डॉक्टरेट मिळाली. नवोदित तसेच प्रतिथे साहित्यिकांच्या जवळपास 500 पेक्षा जास्त पुस्तकांना प्रस्तावना लिहिण्याचा जागतिक उच्चांक सबनीस सरांनी स्थापन केला आहे. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची जे शस्त्रे यत्ने गुरु, शब्दाचं आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजाचा अभंग सबनीस सर सर्वार्थाने जगत आहेत. शब्दांशी बांधिलकी आणि इमान राखणारा शब्द प्रभू ही सबनीस सरांची खरी ओळख व परिचय आहे. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सबनीस सरांना सन्मानित करण्यात आले आहे आणि ते पुरस्कारांची लिस्ट जेवढी मोठी आहे की जवळ 2 पानं अर्धा तास ते संपायची नाही, एवढी पुरस्कारांची लिस्ट आहे. त्याबद्दल मी त्या खोलात जात नाही. सर्व जाती धर्माच्या महापुरुषांच्या सकारात्मक व सत्यवादी विचारांची गोळाबेरीज करून सबनीस सर मानवतावादी, सत्यवादी भूमिका जगतात. तरुणालाही लाजवील अशा तडफेने डॉक्टर श्रीपाल सबनीस वयाची 75 पार करूनही माय मराठीसाठी पायाला भिंगरी बांधून सारा महाराष्ट्र, सारा देश आजही कार्यक्रमासाठी पिंजून काढतात. त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाची औचित्य व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुलस्वामी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गाडीलकर सर आणि प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष बापूसाहेब जाधव या दोघांना मी विनंती करतो की त्यांनी सबनीस सरांचा यथोचित असा सत्कार करावा. आदरणीय श्रीपाल सबनीस सर. तीन गुंठे जागा आमच्या प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री बापूसाहेब जाधव यांनी त्यासाठी विना मोबदला देऊ केली. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरे तर वृद्धाश्रम असणे हे कुठल्याही समाजासाठी भूषणावह बाब नाही, परंतु ही एक काळाची गरज झालेली आहे. आपले सर्वस्व मुलाबाळांसाठी देऊन उतारवयात त्यांच्याकडून अवहेलना होत आहे अशी बरीच उदाहरणे डोळ्यासमोर आल्याने ही गरज ओळखून समाजाप्रती बांधिलकी म्हणून प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी सभागृहामधील सर्वांनी योगदान द्यावे ही माफक अपेक्षा व्यक्त करतो. भारतात सर्वात जास्त वृद्धाश्रम पुण्यातच आहेत. दिवाळी अंक आणि जाहिरातदार हे समीकरण आमच्यासाठी तरी खूप मोलाचे आहे. त्यांचे योगदान व सहकार्य हा अंक यशस्वी होण्यात खूपच मोलाची त्यांच्याकडून मदत होत आहे. त्यासाठी आपणही सर्व वाचक व जाहिरातदारांना त्यांची उत्पादने व सेवा यात आपण सहभागी व्हावे. खरे तर सर्वांनाच सवलतीच्या दरामध्ये ही सेवा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यात आपलाही त्यात फायदाच आहे. तरी सर्वांनी जाहिरातदारांना त्यांच्या सेवेचा लाभ
आणि पर्यावरण संवर्धन या विषयाच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी आम्ही सर्व कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे घटक सदैव कार्यरत असतो. आणि हेच नाही तर त्याच्याबरोबर समाजसेवा आणि आध्यात्मिक त्याचबरोबर पर्यावरणाची देखील सेवा करीत असतो. हा अंक संपूर्ण महाराष्ट्रच काय तो गोवा आणि कर्नाटकपर्यंत जाऊन पोहोचला आहे. अतिशय सिद्धहस्त, विचारवंत, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शिक्षक हे सर्व लेखक साहित्यिकांनी हा अंक आपल्या साहित्यातून समृद्ध केला आहे. त्यांना ऊर्जा व प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही दरवर्षी कथा विभाग त्याचबरोबर कविता विभाग आणि लेख विभागामध्ये 4 पारितोषिकं देत असतो. असं आजपर्यंत आम्ही जवळजवळ 12 वर्षामध्ये जवळजवळ 150 साहित्यिकांना या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे. त्याचबरोबर कवींना प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर कवी संमेलन या ठिकाणी आम्ही आयोजित करत असतो. आणि त्याही कवींचा या ठिकाणी आम्ही तर सन्मान आदर करत असतो. त्या सर्वांचे सहकार्य या अंकासाठी आम्हाला सदैव मिळत असते. खरं तर गोंधन दिवाळी अंक प्रकाशनाच्या मागे खूप मोठा उद्देश असा आहे की लोकांना वाचनाची जी काही सवय कमी होऊ लागलेली आहे तर ती अधिक विकसित व्हावी, ती सवय तशीच राहावी, वृद्धिंगत व्हावी, हा एक त्याच्या मागचा हेतू आहे. तसंच वाचन संस्कृती जी आहे तर ती वाढत जावी. त्याचबरोबर आपल्या संस्कृतीची, आपल्या संस्काराची जडणघडण व्हावी आणि त्यातून खऱ्या अर्थी तो माणूस घडावा, हा या मागचा सर्वात मोठा उद्देश आहे. आणि हा उद्देश मला असं वाटतं की आम्ही दरवर्षी तो निश्चित जवळपास कुठंतरी जात असतो. तसं पाहिलं तर हा अंक छापून झाल्यानंतर हा कुठंही विकला जात नाही. हा अंक महाराष्ट्रभर हा मोफत वितरित केला जातो, कुठेही विकला जात नाही. फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रसिद्धीसाठी आम्ही आप्पा वळून चौक या ठिकाणी काही मोजक्या दुकानामध्ये अंक देत असतो आणि त्यात लाभाची काही अपेक्षा नसते. एकच हेतू आहे की या अंकातून वाचन संस्कृती आणि संस्कार आणि आपली संस्कृती ही वृद्धिंगत व्हावी. दरवर्षी अंक या ठिकाणी प्रकाशन होत असताना मी असं आव्हान करतो की अंक वाचा, त्याच्यावर चिंतन मनन करा आणि काही प्रतिक्रिया द्या. परंतु मला दुःखाने सांगावंसं वाटतं की अंक जातात, वितरित होतात, लोक वाचतात असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कामगार नेते मान्य श्री अविनाशजी वाडेकर साहेब, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, 19व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे संस्थापक, आमचे मार्गदर्शक माजी प्राचार्य गुरुवर्य गाडीलकर सर, कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर श्री माळशिरस्कर सर, प्रथितयश लेखक कवी श्री दादाभाऊ गावडे, उपस्थित लेखक कवी, कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे सर्व सभासद आणि श्रोते मंडळी, मी कुलस्वामिनी प्रतिष्ठानची 2014 पासूनची आत्तापर्यंतची वाटचाल थोडक्यात सांगतो. कुलस्वामिनी प्रतिष्ठानचा हे 12वं वर्ष आहे की जे गोंधन दिवाळी अंक प्रकाशित करत आहे. याचा अर्थ गोंधन दिवाळी अंक हा 2014 साली पहिला प्रकाशित केला गेला. परंतु कुलस्वामिनी प्रतिष्ठानची स्थापनासाठी अर्ज हा 2015 साली केला गेला, डिसेंबर 2015 साली, आणि कुलस्वामिनी प्रतिष्ठानला मान्यता मिळाली फेब्रुवारी 2016ला. म्हणजे त्या अगोदर 2 वर्ष कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या नावाखाली गोंधन दिवाळी अंक प्रकाशित होत होता. त्यानंतर 2018 पर्यंत गोंधन दिवाळी अंक प्रकाशित होत गेला. 2018 साली विशेष घटना घडली की
आपले आदरणीय गाडीलकर सर यांच्यावरती एक कादंबरी लिहिली गेली. कादंबरीचं नाव होतं आभाळ पेलताना, आकाश पेलताना. आणि कादंबरीचे लेखक होते दादाभाऊ गावडे आणि प्रकाशक होते डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही बरीचशी मंडळी ह्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानशी जोडले गेलो आणि आम्ही कुलस्वामिनी प्रतिष्ठानशी जोडले गेल्यामुळं आम्ही अजून काही मंडळी याची तयार केली आणि आज रोजी कुलस्वामिनी प्रतिष्ठानची सदस्य संख्या 54 आहे. त्यातले 50 आजीव सभासद आहेत. आता हे सगळे लोक एकत्र आल्यानंतर गाडीलकर सरांनी आम्हाला सांगितलं की कुलस्वामिनी प्रतिष्ठान हा नुसतं काय गोंधन दिवाळी प्रकाशित करणारा अधिकृत संस्था नाही आहे. याच्यात तुम्ही काही समाजोपयोगी कामं करू शकता. तर कुलस्वामिनी प्रतिष्ठानची जी काही ध्येय धोरणं आहेत ती गाडीलकर सरांनी आम्हाला सांगितली. जे काही कोड ऑफ कंडक्ट होता तोही आम्ही वाचला आणि त्याच्यानुसार आपण बरेच कार्यक्रम केले. आरोग्य क्षेत्रामध्ये आपण पाबळच्या शाळेमध्ये आरोग्य शिबिर घेतलं, पाबळ गावामध्ये रक्तदान शिबिर घेतलं, महिलांसाठी पण आरोग्य शिबिर घेतलं. आपली खोपोलीला शाखा आहे तिथे आपण पाककला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेतल्या. याशिवाय पावळ आणि परिसरामध्ये उद्योजक तयार व्हावेत म्हणून आपण प्रसिद्ध उद्योगपती रामदासजी माने यांचं एक मोटिवेशनल स्पीच ठेवलेलं होतं. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. हे सर्व करत असताना म्हणजे काही मध्ये कोल्हापूर आणि चिपळूणसारख्या ठिकाणी पूरग्रस्त किंवा आपत्तीग्रस्त अशी काही परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे आपण आर्थिक मदतही केलेली आहे. हे सर्व करत असतानाच आपण असं ठरवलं की आपण पंढरीला जे वारकरी जातात त्यांच्यासाठी काही मदत करायला पाहिजे. त्याच्यानुसार आपण तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला काही ॲम्ब्युलन्स आणि काही डॉक्टरांच्या माध्यमातून आपण सेवा देत होतो. परंतु तुकाराम महाराजांची पालखी, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खूप मोठ्या प्रमाणात असते. सरकारची यंत्रणा पण तिथं व्यवस्थित राबवत असते. तर आपल्यातल्या काही मंडळींनी असं सजेशन दिलं की ह्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना मदत करण्यापेक्षा किंवा त्यांची सेवा करण्यापेक्षा जी पालखी किन्नूर पावळवरून निघते आणि ती पुढे आळंदीवरून सातारा रोडनी पंढरपूरला जाते, त्या पालखी सोहळ्यात जर आपण काही वारकऱ्यांना सेवा देऊ शकलो तर कदाचित ते जास्त फायदेशीर पडू शकेल. त्याच्यानुसार आम्ही कान्होराज महाराज पालखी सोहळ्याचे जे संयोजक मंडळी आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी आपल्याला पहिल्या वर्षी पाण्याचे फार दुर्पक्ष म्हणाले की तुम्ही पाणी देण्याची जर व्यवस्था केली तर ती जास्त फायदेशीर पडेल. म्हणून पहिल्या वर्षी 4 वर्षापूर्वी आपण त्यांना बंद वाटले तर एकच दिवस पाणी देऊ शकलो. पण ठीक आहे, त्याचा त्यांना आदिमाया कुलस्वामींना मी वंदन करतो. गोंधनच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष, श्रममूल्याची पूजा आणि श्रममूल्याची पेरणी करणारे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरचं एक कुशल आणि इमानदार अशा प्रकारचं नेतृत्व सन्माननीय अविनाशजी, गोंधनच्या संकल्पनेचे संस्थापक आदरणीय पांडुरंगजी गाडीलकर, या संस्थेचे पदाधिकारी सन्माननीय डॉक्टर माळशिरसकर, सन्माननीय बापू जाधव, सन्माननीय महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा प्रकारचे लेखक आणि ज्यांच्या नावावरती 22 पुस्तकं आज प्रकाशित झालेले आहेत असे बहुआयामी आणि प्रतिभासंपन्न लेखक दादाभाऊ गावडे, सन्माननीय चांगदेव पिंगळे, आपला ठसा उमटवणारे सन्माननीय गावटे, या संबंध कार्यक्रमाला उपस्थित असणारे कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे सर्व सभासद आणि मित्र हो. शब्द मराठी संस्कृतीतला खास शब्द आहे. विशेषतः स्त्रिया आपल्या शरीरावरती आवडीनं हे गोंधन काम करून घेतात. संस्कृतीवरच्या शरीरावरचं मनावरचं गोंधन पांडुरंग गाडीलकरांनी शब्दांच्या रूपाने या ठिकाणी 12 वर्षाच्या तपश्चर्येतून सिद्ध केलेला आहे. हा 12वा अंक आहे.
गाडीलकरांची आणि संपादक मंडळाची औचित्याची कल्पना, राष्ट्रीय संकल्पना, सामाजिक ऐक्याची संकल्पना आणि संबंध विश्वामध्ये भारताचा सुगंध दरवळण्याची संकल्पना या संबंध मुखपृष्ठावरती मी अनुभवतो आहे. या अंकाचे काही श्रेय ज्यांना जातं ते उज्ज्वलाताई पिंगळे, चांगदेव पिंगळे, डॉक्टर नंदकुमार माळशिरसकर, दादाभाऊ गावडे ज्यांनी मुखपृष्ठ तयार केलेला आहे असे सन्माननीय गोरे. ऑपरेशन सिंदूरचं राष्ट्रीय आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा संदर्भ या गोंधळला आहे पेक्षा आहे आणि तीच भूमिका दिवाळी अंकाच्या संपादकाची, संपादक मंडळाची आहे. याची जिवंत साक्ष या मुखपृष्ठावरून मला मिळाली. या मुखपृष्ठावरच्या 2 फोटो मला वाटतं, एक हिंदू परंपरेतली असली पाहिजे ती मिलिटरी ऑफिसर आणि दुसरी कुरेशी नावाची मुस्लिम परंपरेतली आहे. संविधानाला जात धर्म नसतो, राष्ट्राच्या तिरंगा झेंड्याला कुठला धर्म नसतो आणि भारताच्या सार्वभौमत्वाला कुठल्याही प्रकारचा धर्माच्या चौकटीत बसवता येत नाही. आणि म्हणून एक हिंदू आणि एक मुस्लिम स्त्रियांचा पराक्रम हा गाडीलकर सरांना अत्यंत महत्त्वाचा वाटला. देशाच्या इतिहासामध्ये अत्यंत बोलका अशा प्रकारचं उदाहरण आहे. आता आपल्या दिवाळी अंक बरेचसे येतील, 400-500 दिवाळी अंक मराठीमध्ये निघतात दरवर्षी. एक मोठी परंपरा दिवाळी अंकाची आहे. त्यातून संस्कृतीचं संवर्धन होतं, वाचन संस्कृती निर्माण होते, ती विकसित होते आणि संबंध दिवाळीची सुटी, दिवाळी नंतरचा कालखंड या संबंध वाचनामध्ये आणि आस्वाद घेण्यामध्ये रसिकता डुंबून जाते. आणि म्हणूनच या दिवाळी अंकाचं महत्त्व कमालीचं आहे. पण माझ्या समजुतीप्रमाणे आपल्याला मी अजून दिवाळी अंक यायचे, हा पहिला दिवाळी अंक प्रकाशित होतो आहे. या दिवाळी अंकाचं जे मुखपृष्ठ आहे, या 2 मिलिटरीच्या समर्पित अशा प्रकारच्या सेवा बजावणाऱ्या बहादूर अशा प्रकारच्या महिला, असं चित्र महाराष्ट्रातल्या, मराठीतल्या किंवा देशातल्या कुठल्याही दिवाळी अंकात कदाचित निर्माण होणार नाही. हा डोळसपणा, ही डोळस भूमिका संपादक मंडळानं सिद्ध केलेली आहे. आणि म्हणून मी पांडुरंग गाडीलकरांचं, दादाभाऊ गावडेंचं आणि संबंध संपादक मंडळाचं मी हार्दिक अभिनंदन करतो. एका 19 वर्ष सेवानिवृत्त झाल्यानंतरची 19 वर्ष एखाद्या प्राचार्याने कशी घालवावीत आणि त्याला 54-55 विद्यार्थी आज आपल्या गुरुच्या शब्दाला मान देतात, सन्मान देतात. एका शब्दाखातर ते संबंध भूमिका बजावतात. कुलस्वामिनी प्रतिष्ठानचा अहवाल आपल्या जाधवानी जो आपल्याला समोर ठेवला, ते कार्य अत्यंत व्यापक आहे. ते राष्ट्रीय स्वरूपाचं आहे, ते मानवतावादी आहे, ते आरोग्यदायी आहे. अपंगांच्या संदर्भातली त्यांची भूमिका, मला अध्यक्षाचं पण मला नवल वाटलं. अंध अपंगांच्या संदर्भातली त्यांची सेवा, कामगाराचा नेता म्हणजे फार मोठी गोष्ट आहे, पण तो कामगाराचं काम करताना अंध अपंगाकडे कसा वळतो, ती माणुसकीची भावना मनात असल्याशिवाय त्याकडे वळत नाही. श्रमाचा संबंध जय जयकार करताना आणि अनेक कामगार विरोधी कायदे सरकारमार्फत येत असताना कामगाराच्या हितासाठी, कामगाराच्या दुःखमुक्तीसाठी आपली संपूर्ण कारकीर्द आणि आपलं कर्तृत्व हे सिद्ध करण्याची संबंध संधी आपल्या अविनाशजींना आहे. आणि म्हणून अशा कार्यक्रमामध्ये मला महत्त्वाचं वाटलं, साहित्यिकाचा हा कार्यक्रम आहे, पण गाडीलकर सरांनी त्यांना निमंत्रित केलेला आहे. श्रम आणि सौंदर्याचा विरोध नसतो. साहित्यामधलं सौंदर्य हे श्रमातून सुद्धा निर्माण होतं. श्रमिक हा नवनिर्मिती करत असतो.
कामगार हा जगाचा निर्माता असतो आणि म्हणून संबंध श्रमावर आधारलेली एक परंपरा आणि सौंदर्यावर आधारलेली साहित्याची परंपरा, या दोन्ही परंपरा सांस्कृतिक प्रगल्भच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारच्या आहेत. याची फारकत होणं बरोबर नाही. शोकांतिका निर्माण होते फारकत झाली तर. कामगाराचं क्षेत्र वेगळं आणि साहित्यिकाचं वेगळं अशा प्रकारची विभागणी जर केली तर शोकांतिका होते संस्कृतीची. आणि म्हणून ही बेरीज मला महत्त्वाची वाटते. संस्कृतीच्या सर्व प्रवाहांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न गाडीलकरांच्या संकल्पनेतून निर्माण होतो आणि त्यांचं संपादकीय तर मी प्रचंड प्रभावित झालेलो आहे. मित्रहो, देशाचा संदर्भ आहे, समाजाचा संदर्भ आहे. समाजातली संबंध विकृतीकरण, धर्माचं अत्यंत अंध पातळीवरती गेलेला धर्म शुद्धीकरण करण्याची भूमिका ही गाडीलकरांच्या संपादकीयमधून आपल्याला दिसते. आदर्श नेतृत्व समाजाला पाहिजे. जे आजच्या नेतृत्वाच्या बाबतीत सामाजिक नेतृत्व असो, धार्मिक नेतृत्व असो किंवा राजकीय नेतृत्वावर बट्ट्याबोळ झालेला आहे. दिवाळं निघालं संस्कृतीचं. इतकी नालायक अशा प्रकारची संस्कृती पुढाऱ्यांच्या पातळीवरती मी कधीच अनुभवली नाही. आणि म्हणून गाडीलकर हे सुसंस्कृत संपादक आहेत. त्यांनी माझ्या भाषेत ते बोललेले नाहीत, परंतु त्यांची सभ्यता आणि त्यांची संबंध सांस्कृतिक निष्ठा त्यांच्या शब्दातून व्यक्त होते. आणि म्हणून आदर्श नेतृत्वाचा संदर्भ या संबंध या संपादकीमध्ये आलेला आहे. संस्कारक्षम मूल्य शिक्षक, शिक्षकाची व्याख्या करत असताना मूल्य पेरणी करणारा शिक्षक पाहिजे. आयुष्यभर त्यांनी मूल्याची पेरणी केली, सत्याची पेरणी केली आणि माणुसकीची पेरणी करणारा हा माणूस हाडाचा शिक्षक आहे. कधी अकाळी जन्मताच मिळालेल्या अपंगाचा शाप ते रडत बसले नाहीत. स्वतंत्र आपलं आयुष्य घडवलं, आपल्या बायको मुलांना न्याय दिला. आज त्यांच्या कन्या आणि त्यांचे सुपुत्र इथे हजर आहेत. त्यांचं अत्यंत मोठं अशा प्रकारचं कर्तृत्व आहे. त्याचबरोबर भावंडांची त्यांनी संबंध जबाबदारी पार पाडली. भावंडांची जबाबदारी पार पाडायला तयार लोक नाहीत दुसऱ्या भावंडांच्या संदर्भात. आणि म्हणून कुटुंब अगोदर सावरलं, पण विद्यार्थ्यावरती सुद्धा प्रचंड अशा प्रकारचं प्रेम करणं हे गाडीलकरांकडून शिकलं पाहिजे. गाडीलकर हे साने गुरुजी नंतरचा अत्यंत आदर्श माणूस असं मी त्यांचं वर्णन करतो. त्यांच्यामध्ये साने गुरुजी आहे, त्यांच्यामध्ये विद्वत्ता आहे, त्यांच्यामध्ये सेवाभाव आहे, त्यांच्यामध्ये संबंध माणुसकी आहे. अशा प्रकारच्या संदर्भामध्ये असा शिक्षक तुम्हाला मिळाला हे तुम्ही भाग्यवान आहात. आणि तुम्ही विद्यार्थी सुद्धा मला नवल वाटलं. वयाची 50 वर्षे पार केलेल्या संबंध अवस्थेमध्ये एका 75 वर्षाच्या गुरुचा शब्द पाळून त्यांच्या खातर सामाजिक कार्य, मानवतावादी कार्य, धार्मिक कार्य, शुद्धीकरण करण्याचं कार्य, अंध अपंगांचं कार्य, ही भूमिका आपण सगळेजण पार पाडत आहात. जी गुरु आणि शिष्याची ही जोडी मी भारतात सुद्धा असं मी अनुभव पाहिलेला नाही. कुलस्वामिनीला एक संसारिक आणि आध्यात्मिक अधिमायेचा संदर्भ आहे. या अधिमायेच्या संदर्भामध्ये ही संबंध सामाजिक भूमिका ते बजावत आहेत. आणि म्हणून गुरुजींचं खरं म्हणजे ज्ञान किती म्हणावं, पाबळपुरतं मर्यादित नाही, पुणे शहरापुरतं मर्यादित नाही, जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही. त्यांच्या संपादकीय विभागामध्ये ट्रम्पचं त्यांनी वर्णन केलंय. ट्रम्प हा अतिरिक्त कर लावतोय, धमकावतोय. ट्रम्पची धमकावणी आंतरराष्ट्रीय ज्ञान पचवणारा शिक्षक हा खरं म्हणजे शिक्षक आज भयंकर लबाड झालेले आहेत. अलीकडे शिक्षक वाईट झालेले आहेत, अर्धवट आहेत. त्याला देशाचं देणं घेणं नाही. ट्रम्प, पुतीन आणि तुमच्या जिनिपिंग काय करतोय, हिटलर कसा त्याच्यातून जन्माला येतोय याचं काही भान नाही. पण गाडीलकरांचं ज्ञान मात्र आंतरराष्ट्रीय पातळीचं आकलन आहे, ते परफेक्ट आहे. आणि देशाच्या पक्षपाती अशा प्रकारची भूमिका ते बजावत आहेत. आणि म्हणून युवकाचं समर्पण असो किंवा प्रगती असो देशाची, ही संबंध देशाच्या प्रगती श्रेष्ठ अशा प्रकारची भूमिका मांडणारे गाडीलकर सेना दलाचं कौतुक करतात. अर्थसंपन्नता भारताची जी आहे ते वर्णन करतात. उद्योग आणि दळणवळणाच्या संदर्भातली त्यांची मांडणी करतात. माझ्या माहितीप्रमाणे मराठी दिवाळी अंकाचा संपादक एवढा चतुरस्थ अशा प्रकारची मांडणी करत नाही. एका धर्माची संस्कृती पुरेशी नाही, जगातही पुरेसे नाही. तुमचा पुतीन, तुमच्या त्या कुठला तो काय पुतीन आपला तो हल्ला करतो, तो युक्रेनवरती हल्ला करतोय, त्याचं भांडण चालू आहे.
ट्रम्प तात्या पाकिस्तानला कुरवाळतात आणि भारताला दोघांचं भांडण लावून देतात आणि पुन्हा मिटवायचा प्रयत्न करतात. वरून नोबेल पारितोषिक विजेता त्याला डोहायला लागलेत, पुतीनला डोळ्या अमर होण्याचे डोळ्या लागलेत. काय एक एक नग आहेत एक एक. हे हिटलर मेलेला, हिटलरची प्रवृत्ती अजूनही जिवंत आहे. जिनपिंग वेगळा नाहीये. तैवानचा घास गळ्यात घेण्याचा प्रयत्न हा चीन करतो आहे. मोठी राष्ट्र महासत्ता याच्यासाठी निर्माण होतात का? आणि म्हणून सगळे शस्त्रास्त्र निर्मिती झालेली आहे. हा संबंध तिसऱ्या महायुद्धाचा धोका कायम निर्माण झाला. 10-12 अणुयुद्ध अशा प्रकारच्या देशांकडे अणुशक्ती निर्माण झालेली आहे. आणि आता हे देश वेगवेगळ्या प्रकारचं आक्रमक बनत आहेत. आणि याच्यात 2-4 जर बॉम्ब पडले तर एकामागे एक सुटेल आणि सगळं जग खलास होईल. माणसाला संवारित संबंध नाश करणारी संबंध भूमिका ही युद्धखोर राष्ट्रप्रमुखाची भूमिका ही आम्हाला विश्वशांती मागणाऱ्या सगळ्या माणसाला मान्य नाही. पाकिस्तानचा मुसलमान किंवा चीनमधला चीनी किंवा कुठल्याही देशात दक्षिण आफ्रिकेतला काळा माणूस, अमेरिकेतला गोरा माणूस, या सर्वांना शांतता पाहिजे. आणि म्हणून शांततेच्या संबंध शांतता का पाहिजे? शांततेमध्येच देशाचा विकास होतो, त्याशिवाय विकास होऊ शकत नाही. शांततेसंबंध जगातली शांतता राहिली तर देशात शांतता नांदेल. आणि मग देशातली शांतता नांदल्यानंतर उद्योग व्यवसाय एकमेकाला सहकार्य करून, एकमेकाला मदत करून आपल्याला सहजीवन जगता येतं. सर्व ख्रिश्चन धर्म 300 कोटी त्यांची संख्या आहे. मुसलमानाची 200 कोटी आहे. 100-150 हिंदू आहेत. विश्वाच्या घरामध्ये या सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र कसं राहायचं? उरावर बसून राज्य करायचं, सुखानं गाणं गात गात आनंदानं जगायचं? हा एकच प्रश्न आपल्यासमोर महत्वाचा आहे. आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी साहित्यिक महत्वाची जबाबदारी पार पाडू शकतात. साहित्यिकाचं एक काम आहे. दुःखमुक्त मानवता हे साहित्यिकाचं महत्वाचा ध्येयवाद आहे. ही दुःखमुक्त मानवता भारतात निर्माण व्हावी. पाकिस्तानचा मुसलमान तो राज्य आपल्या विरोधात आहे, तिथल्या जनता विरोधात नाही. आणि म्हणून सर्व जनतेला भाकरी मिळावी, सुख मिळावं, समाधान मिळावं, त्याला उद्योगधंदा मिळावा, श्रम करण्याची त्याला संधी मिळावी आणि समान श्रमानुसार त्याला दाम मिळावा. प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळावी, प्रत्येकाला काम आणि कामाप्रमाणे दाम मिळावं, हाच समाजवाद आहे. आणि समाजवाद भारतीय संविधानाच्या संबंध गाभ्यामध्ये कोरलेला आहे. समाजवाद आणि सेक्युलरिझम ही भारतीय संविधानाची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. याला समांतर अशा प्रकारची भूमिका साहित्यात घ्यावी, राजकारणात असावी. पण राजकारण आमचं आता दुसऱ्या दिशेला चाललेलं आहे. कामगार विरोधी कायदे करणं, शेतकऱ्यांच्या विरुद्ध कायदे करणं. काल मराठवाड्याच्या 2-4 दिवसामध्ये किती लोक मेलेली आहेत, त्याच्यापूर्वी आत्महत्या किती केल्या. लोक धायधाय रडतायत गुडघाभर पाण्यामध्ये आणि कंबरे गळ्या इतक्या पाण्यामध्ये. शेतकरी तिथले पीक काढून संबंध कुजलेलं पीक दाखवताना गडबडा लोळतोय, तो रडतोय. अनेक बायकांच्या डोळ्यातलं पाणी गेलं. आजीच्या संबंध खांद्यावर असलेलं लेकरू तिथंच मेलं. इतकी भयानक अशा प्रकारची अवस्था ही झाली आहे. आणि ह्याचे शेतकऱ्यांचा कैवार घेणारे राजकारणी काय करतायत? मग गोट्या खेळतायत का? झोपलेत का? दरवर्षी अशा प्रकारचा ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ का येतो आहे? कामगार दरवर्षीच का मरतो? कामगार गरीब का? शेतकरी गरीब का? या प्रश्नाची उत्तर अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि राजकारणाच्या दृष्टिकोनातून शोधायची गरज आहे. आणि फक्त कवी लोकांनी या शेतकऱ्यांच्या दुःखावरती कविता लिहून चालणार नाही. आता क्रांतिकारक अशा प्रकारची भूमिका कवी लोकांनी घ्यावी. अनेक देशातल्या क्रांत्या कवी लोकांनी केल्या, लेखकांनी केल्या. आणि म्हणून भारतातली क्रांती सुद्धा आता कवी आणि लेखकांनी केली पाहिजे. कारण राजकीय पुढारी शरद पवार असो, फडणवीस असो, मोदी असो, शहा असो, हे संस्कृतीचे नायक ठरू शकत नाहीत. खरा नायक आहे सामान्य शेतकरी. तिथला खरा नायक आहे जगाला पोशिंदा जो पोचतो तो आहे. आणि खरा नायक आहे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारा, इमानदारीनं सत्य पेरणारा हा गुरुजी आहे, शिक्षक आहे. आणि म्हणून अशा प्रकारची संबंध ही एकूण सगळी धाटणी लक्षात घेताना अशा प्रकारचे दिवाळी अंक प्रबोधनासाठी आवश्यक आहेत. भाषण प्रबोधनासाठी असावं, लेखन प्रबोधनासाठी असावं, नवनिर्मिती प्रबोधनासाठी असावी, श्रमाची शक्ती प्रबोधनाच्या संदर्भात व्यक्त व्हावी, राजकारण प्रबोधनासाठी व्हावं. पण बेईमान लोकांनी संबंध जनतेच्या संबंध मीठ चोळून जखमेवरती हे संबंध एक बेईमानी केली आणि संबंध देशाच्या संबंध लोकशाहीला धोका निर्माण झालाय. आज खरा धोका
राजकीय व्यवस्थेचा झालेला आहे. किती गलिच्छ अशा प्रकारचं. एखाद्या पुढाऱ्याने दुसऱ्या पुढाऱ्याला आई माईवरून शिव्या द्याव्यात, त्याच्या पूर्वी मेलेल्या माणसाबद्दल आणि बाईबद्दल त्याच्या मातृत्वाबद्दल शंका निर्माण करावी. हा काय राजकारणाचा खेळ आहे का? आणि त्याच्यावर कोणीच काही बोलत नाही. हे संबंध पातळीवरती विचार करताना अत्यंत गलिच्छ आणि अत्यंत असभ्य अशा प्रकारचं राजकारण झालंय. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व भारताची, महाराष्ट्राची सार्वजनिक व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था जर दुरुस्त करायची असेल तर शुद्ध प्रबोधन जे गाडीलकरांनी आपल्या संपादकीमध्ये दिले, शुद्ध प्रबोधन, शुद्धीकरण ही करण्याची गरज आहे. या शुद्धीकरणाच्या संदर्भातला एक नवा अशा प्रकारचा आशेचा किरण गोंधनच्या निमित्तानं माझ्यासारख्या माणसाला मला वाचायला मिळाला. गोंधनसारखा किरण मला मिळाला आणि या संबंध आशेच्या संबंध किरणाला मी प्रभावित झालो. खरं तर माझ्या मनाचा ध्येयवाद, माझ्या जीवनाचा ध्येयवाद गोंधनमध्ये पानावर दिसलेला आहे. आणि म्हणून गाडीलकरांच्या संपादनाला सहाय्य देणारे, गाडीलकरांच्या शब्दाला समर्पित करणारे हे 54 तुमचे जे विद्यार्थी आहेत, आता या विद्यार्थ्यांना नातू झालेले आहेत आणि हे अजूनही गाडीलकरांचा शब्द पाळतात. आणि गाडीलकरांमधला शिक्षक अजूनही जिवंत आहे, तो समर्थ आहे, तो ज्ञानवंत आहे, तो सात्विक आहे, तो सोज्वळ आहे. आणि म्हणून ही सोज्वळपणाची, चांगुलपणाची बेरीज करण्याची संबंध भूमिका तुम्हाला गुरु आणि शिष्याला मी वंदन करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. मला थोडं लवकर जायचंय.